श्री दुर्गा सप्तशती वाचनाचे प्रत्येक अध्यायानुसार फायदे पुढीलप्रमाणे आहेत. अध्याय पहिला, मधुकैटभवध. फायदा: पापमोचन, सर्व संकटांपासून मुक्ती, शुद्धीकरण आणि आध्यात्मिक उन्नती. अध्याय दुसरा, महिषासुर वध आरंभ. फायदा: शत्रुनाश, पराक्रम व साहसवृद्धी, वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय. अध्याय तिसरा, महिषासुर वध समाप्त. फायदा: आरोग्य सुधारणा, आत्मविश्वास व शौर्यवाढ, भयनाश. अध्याय चौथा, देवतांचे देवीस्तवन. फायदा: सर्व मनोकामनापूर्ती, दारिद्र्यनाश, समृद्धीप्राप्ती. अध्याय पाचवा, देवींनी वरदान दिले. फायदा: संकटमुक्ती, इच्छापूर्ती, गृहशांती आणि संततीप्राप्ती. अध्याय सहावा, धूम्रलोचनवध. फायदा: दारिद्र्य आणि ऋणमुक्ती, कर्जफेडीचे मार्ग, वित्तीय स्थिरता. अध्याय सातवा, चंडमुंडवध. फायदा: शत्रूंचा नाश, मोठ्या अडचणींवर विजय, आत्मसंरक्षण आणि राजयोग प्राप्ती. अध्याय आठवा, रक्तबीजवध. फायदा: दुष्ट शक्तींवर विजय, मानसिक शांती, नकारात्मक ऊर्जा नष्ट. अध्याय नववा, शुंभवध. फायदा: कार्यसिद्धी, सौभाग्यवृद्धी, वैवाहिक समस्या निवारण. अध्याय दहावा, निशुंभवध. फायदा: सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश, यशप्राप्ती, इच्छाशक्ती वाढ. अध्याय अकरावा, देवींनी वरदान दिले. फायदा: संपूर्ण कुटुंबाचे रक्षण, दैवी कृपा, समृद्धी आणि सौभाग्य. अध्याय बारावा, फळश्रुती. फायदा: इच्छित लाभप्राप्ती, सौख्य, समृद्धी, मानसिक समाधान. अध्याय तेरावा, राजा सुरथ व वैश्य यांचे देवी भजन व वरप्राप्ती. फायदा: राज्य, सत्ता, यश, ऐश्वर्य आणि नेतृत्व गुणवृद्धी. दुर्गा सप्तशती पठणाने मनोवांछित फल प्राप्त होते. विशेषतः नवरात्री, मंगळवार आणि अमावस्या दिवशी वाचन अधिक फलदायी मानले जाते.